भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर आता मनोज शिंदे हे देखील आक्रमक झाले आहेत. गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना निलंबित करा, अशा प्रकारची मागणी श्री मनोज शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या महासभेच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे सभागृहात असुरक्षितता निर्माण झाली आहे. भविष्यात आपल्या जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे महासभा सुरू असताना कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या तसंच गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये निलंबित करावं. त्याचप्रमाणे राष्ट्रगीत चालू असताना खालीच ठिय्या मांडून बराच वेळ बसून राष्ट्रगीताला उभं न राहता त्याचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील श्री मनोज शिंदे यांनी केली आहे. माझी मागणी एकच आहे, आज जर आमच्या महापौर बाई सुरक्षित नसतील सभागृहामध्ये तर नियमाप्रमाणे, महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. या ठिकाणी पक्षनेते आज एकनाथराव शिंदे साहेब यांची माझी भेट होईल, त्यांच्याशी मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर. जर तुम्हाला युतीचा नातं निभवायचं असेल तर ते फक्त एकतर्फी आम्ही निभवायचं अशी तुमचं जर समजूत असेल तर ती फार चुकीची आहे. त्यासाठी तुमची साथ लागेल ही देखील आमची कळकळीची विनंती आहे. म्हणून मी त्यांच्या नेत्यांना देखील एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांनी भविष्यात अशा प्रकारचं वर्तन करू नये